मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं श्वेता कांबळे ब्लॉग्समध्ये। आज आहे रिपब्लिक डे। आपला रिपब्लिक डे असतो तर आपण सेलिब्रेट करायसाठी आज आपण बाहेर चाललो आहे। तर मुलांना घेऊन माझी फॅमिली आहे आज माझ्यासोबत, म्हणजे लेडीज गँग, आमच्या घरातली लेडीज गँग बोलू शकता तुम्ही। तर आम्ही सगळे जातोय आज अलिबागला। अलिबाग वर्सोली ह्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि आमच्यासोबत इतर लोक पण आहेत, ते स्पेशल लोक आहेत। तर आता मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच सांगणार नाही। जेव्हा आम्ही तुम्हाला त्यांना भेटवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की ते स्पेशल, खरंच स्पेशल लोक आहेत ती, आणि तुम्हालाही आवडेल त्यांना बघायला माझ्या व्हिडिओच्या द्वारे। आणि आम्ही कशी मजा मस्ती करतो आणि कसं एन्जॉय करतो आणि कसं आमचं म्हणजे लाईफ आम्ही स्पेंड करतो ते मी तुम्हाला दाखवेन। काय असतं, नेहमी तेच असल्यामुळे आयुष्यामध्ये काहीतरी बदल असावा म्हणून काहीतरी वेगळं करायचं आज थोडासा विचार केलेला आहे। आता आम्ही निघालोय घरातनं बाहेर। बघू शकता तुम्ही माझे घरातले, माझी मावशी दोन्ही, माझी मम्मी, माझी 2 मुलं आणि माझ्या भावाची मुलगी, आम्ही एवढे सगळे इथनं घरातनं निघालोय। आता आमची बस येते त्यामुळे आम्ही इथे IIT मार्केटच्या सिग्नलच्या इथे थांबलोय। बस आल्यानंतर आम्ही आता बसमध्ये बसून मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरू करू। तर आम्ही आता आलोय बसमध्ये आणि विद्या आमची ऑल टाइम फेवरेट विद्या, हे सगळ्या पिकनिक्स अरेंज करायला ती खूप एक्सपर्ट आहे, त्यामुळे आम्ही तिला हे करतो। आम्ही पुन्हा एकदा मी आणि श्वेता पिकनिकला जात आहोत आणि माझे सगळे फ्रेंड्स आहेत। श्वेतासाठी सगळे नवीन आहेत, तिची ओळख करून झालेली आहे। थोड्या वेळानंतर तुम्हाला ओळख करून देऊ की कोण कोण आहेत म्हणून। आणि मी आणि पल्लवी आम्ही सगळ्यांना घेऊन अलिबागला जातो आहोत, कल्पवृक्ष रिसॉर्टला। कल्पवृक्ष रिसॉर्ट हे वर्सोलीमध्ये आहे, तिथे आम्ही घेऊन जात आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत। 2 दिवसाची पिकनिक ठरलेली आहे आमची। बस आता निघालोय आम्ही आमच्या प्रवासाला, खूप एन्जॉय करणार आहोत। बघू शकता तुम्ही आमची बस अशी छोटीशी भरलेली आहे अशी, आणि आमचे मित्र मैत्रिणी सगळे त्याच्यामध्ये। व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ। पल्लवी हाय कर। हाय, आता तिची मम्मी हाय, हे सागरचे बाबा आहेत आणि मी युनिव्हर्सल मावशी। त्यांची 2 छोटी मुलं पण आहेत। नाव काय तुमचं? मी वेदांती। ओके, हे कमलेशजी आहे। कमलेशजी हाय बोला। दो अनजान अजनबी, ये है सागर जी आणि किरण ना। हाय, सागरची पप्पी। ओके, आणि प्रणीत हाय। ही मम्मी आहे माझी अन्यथा, आणि आराध्या आणि सृष्टी। हा, आम्ही इतके सगळे चाललो आहोत आणि आमचे ऑर्गनायझर आमच्या समोर आहेत, त्यामुळे विद्या तू आम्हाला सांभाळून आहे बरं का। आमचे ड्रायव्हर दादा आहेत, सिद्धेश दादा। ओके, हा दादा। हॉटेल वैष्णवीच्या इथे थांबलो आहे। आता आम्ही इथे थोडाफार नाश्ता वगैरे करू कोणी आणि मग इथून पुढे आम्ही जाऊ। मग आम्ही आता नाश्ता करायला बसलो इकडे। ते शाळेची मुलांची पिकनिक सुद्धा आलेली आहे आणि ते नाश्ता करायला बसलेत सगळे। पल्लवी व्यवस्थित खा, आणते। हे तुम्ही पाहू शकता की आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे।
आता आपण पोचलेलो अलिबागला. आम्ही आता पोचलो आहो कल्पवृक्ष रिसॉर्टला. कसा वाटला प्रवास? काय ना, एकदम मस्त, बढिया. माझ्याकडे माझा मोबाईल हालत असेल खूप, पण माझ्याकडे इतकं सामान आहे ना की मला तर सरळ चालता पण येत नाहीये, इतकं सामान आहे माझ्याकडे. आणि मी तुम्हाला मगाशी बोलली होती स्पेशल लोक आहेत माझ्यासोबत, तर मी ज्या लोकांसोबत आहेत ना ते खरंच स्पेशल आहेत. मुलं अजून एंटर पण नाही केले तर मुलं एन्जॉय करायला सुरू. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ह्या प्रकारे असे रूम्स आहेत. हे आहेत ओनर म्हात्रे काका आमचे. आम्ही इकडे अगोदर पण आलेलो, जेव्हा अजून एक आधी पहिले एक ट्रिप निघालेली तेव्हा मी इकडे पण आलेलो, म्हणून मला आरूला आणि मम्मीला माहिती आहे इकडे काय काय आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो, आम्ही फ्रेंड्स मैत्रिणी आलो होतो फक्त, त्यावेळेला आम्ही ही रूम घेतली होती. इथे आहे मोठा रूम आहे आणि ही विद्या आहे. विद्या मला उभं केलंस, बाकी सगळ्यांना मॅनेज केलंस तू. माझा रूम कुठे आहे? दाखवते थोडी शांती. येस, आम्ही हा बंगला बुक केलेला आहे. आम्ही याआधी आलेलो आहोत, मजा केली होती. आणि आज मी पल्लवीच्या फ्रेंड्सला घेऊन आलेली आहे. खूप आनंद होतोय आणि जुन्या आठवणी सुद्धा. टोटल 2 रूम बुक केलेले आहेत आणि बंगला बुक केलेला आहे. त्यातला एक रूम हा आहे. हे बघा, आरूने शूज काढून झुल्यावर झुला घेतला आणि शूज पायात अडकून असाच निघालाय पुढे. सगळे सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. ही बघू शकता, ही आमचा रूम आहे. आम्ही मगाशी इथूनच गेलो. नाही देणार ना. ही आम्हाला लास्ट मुमेंटला ही रूम मिळाली आहे, कारण ऑलमोस्ट सगळं बुक झाले 26 जानेवारी असल्यामुळे. हे बघा आमचं. हे विद्या, थँक्यू सो मच, तू एवढी धडपड केलीस आणि आम्हाला रूम मिळवून दिलाय. आम्ही जेवायला जातोय. विद्या, तू आम्हाला जेवणासाठी काय देणार आहे? सरप्राईज आहे. या सरप्राईज देते तू? ठीक आहे, चला चला. त्याच्यामध्ये मटकीची उसळ, पनीरची भाजी, डाळ, चपाती, पापड आणि भाकरी आहे. थांबा, आमचं जेवण झालंय सगळ्यांचं. येस बाटा, दिस इज बाटा. दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. थँक्यू, तू भुकेला आम्हाला जेवण दिलंस. काय झालं? काय लागलं? आरूला लागलं. व्हिडिओ चालू आहे. थांब, तुला झोका देते मी. थांब, गच्च पकड फक्त. नाही जात. हिने मला लहानपणी खूप गाणं बोलून, अंगाई गीत गाऊन हिने मला झोपू घातलं होतं. आता हिला मी मज्जा करायचे असं. हिने म्हणजे माझी मावशी. हम कहाँ पर आए हैं? आपको अच्छा लगा? अरे मुँह पे तुम्हारा फोटो निकालने हूँ मैं. आली ग नात, आली ग तुझी, तुला झुला झुलवायला ग. आजी नातीला झुला झुलवते. उलट झालंय ते. थांब, पकडा टाईट. बस होईल, नाही हल्लं. आमचं इथे रिसॉर्ट आहे इकडे, आणि आम्ही इथे हे बघा समोर समुद्र किनारा आहे. बघा ना, एवढा समुद्राचं जवळ आणलंय पण पाण्यात काय जाऊन देत नाहीत आपल्याला. आपण तयारच नाही झालो म्हणाले ते सगळेजण. ते ड्रेस आहेत ना, शॉर्ट ड्रेस घालून यायचे म्हणाले. असं म्हणले? मग आपण फोर्ट वरनं जाऊन फिरून येऊया. हा, माझ्याकडे पण आहे, पाठवेल. आम्ही आलो आहोत अलिबाग बीचला. आम्हाला त्या समोरच्या फोर्टला जायचंय. तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही.
आता आमचे फोटो सेशन झालेलं आहे. आता आम्ही किल्ल्याकडे जातो, नाही तर समुद्राचं पाणी बाहेर आलं नाही, आम्ही आताच राहू. टांग्याचं ते रेट आहे पर पर्सन 200 रुपये. इथून किल्ल्यापर्यंत नेणार, किल्ल्यामध्ये आपण फिरणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला परत ते टांगेवाले घेऊन येणार. त्याच्यासाठी यांनी 200 रुपये केलेत. आणि इथे शिस्त बघा कशी आहे, इथे कोणी आधीमध्ये घुसत नाही, एकाच्या पाठी एक लाईनीत उभे राहिलेत आणि शिस्तीमध्ये जो पुढचा जाईल तर त्याच्या पाठीत लगेच दुसरा उभा राहतो, असं इथे लावलेलं आहे लोकांनी. आणि थोडेसे जास्तच आहेत पैसे हे माझ्यासाठी तरी, की 200 रुपये पर हेड म्हणजे भरपूरच आहे. पण आम्हाला इतक्या लांब चालत जाणं हे नाही आहे ना. आमचा टांगा आता चालू झालाय मस्त. एक टांगा पुढे गेलाय आमचा. गाणं आहे ना. तुम्ही उठून घ्या, नंतर बारक्यानं उठवा. हा बेटा साडेपाच झाले. समुद्राच्या आतमध्ये किल्ल्यात आम्ही टांगा घेऊन आलोय. कसं वाटतंय सृष्टी? चांगलं वाटतंय. तुला आवडलं का? पहिला टाइम आहे ना असा एक्सपिरियन्स. हल्ली आपण समुद्र आणि किल्ले ह्याच्यावरतीच आपण फोकस ठेवला आहे ना. त्या दिवशी आम्ही एलिफेंटा केव्सला गेलो गेल्या संडेला. आता ह्या विकेंडला आम्ही अलिबागला आलोय. विद्या, तू टेन्शन घेऊ नको विद्या, मी आहे. तू जे बोलशील ते घेणार मी. बघू शकता किल्ल्याच्या सुरुवातीलाच मावशी बसले. आम्हाला मोह आवरला नाही. आम्ही आल्या आल्या इथे पहिले धाड मारून कैरी आणि बोरं घेतलेत. बघू शकता किती मस्त आहेत बोरही. मी खाऊन दाखवते. तिकीट घर कुलाबा किल्ला, भारतीय पर्यटन 25 आणि फॉरेनरला 300. विद्या, फॉरेनरला 300 आहे का ना. आता आपण चाललो आहेत किल्ल्याच्या आतमध्ये. चला. इतिहासांनी लिहून ठेवलंय काय काय नाही. मध्ये गोड पाणी, पिण्याचं पाणी. अय्यो, लोकांची घर आहेत इथे. वाव, इथे घर आहेत लोकांची. इथे लोक राहतात. हा, हे बघा, बघू शकता. आम्ही समुद्राच्या खूप आतमध्ये आलोय टांग्याने. आणि इथे लोकांची घर आहेत, लोक इथे राहतात. हे संपून तिने दुसरी घेतली आहे आणि तिच्या डॅडीला मी आता हा व्हिडिओ सेंड करणार आहे. कसलाय हिने मावशीने घेऊन दिलंय. ते तिला बोला डॅडीला सांगणार मी म्हटलं. जास्त अति करते. हा, तुला नाही वाटत? स्वतःला जास्त शहाणे समजते. गणपती मंदिर आहे. सनसेट होतंय आणि इकडे तुम्ही सन बघू शकता. किती सुंदर असा होतोय सनसेट. किल्ल्याची भिंत.
पण किल्ल्याच्या वरती ह्याला जातोय. विद्या, ह्याला काय बोलतात ह्या वरत्या भागाला किल्ल्याच्या? मिनार. छोटासा दरवाजा आहे बघा. दरवाजा नाही, इथनं किल्ल्यातनं पलीकडच्या बाजूला उभं राहून बघ. हा, छोटीशी खिडकी आहे. 2 मिनिटं मी बघून येते काय. पलीकडे दिसण्याचे रस्ता आहे बाळा तो. इथे असे ते लोक मावळे उभं राहून पलीकडे बघायचे की समोरनं कोण, की समोरून कोण येत आहे का तिथनं. अच्छा, काय म्हणतात घड्याला? बुरुज म्हणतात. समोरनं कोणी येत असेल ना तर त्यांना बघण्यासाठी इथे पहारेकरी असायचे त्या काळात. मधून व्हिडिओ घेता आमचा. Style is the answer to everything. A fresh way to approach a dull or dangerous thing. To do a dangerous thing with style is what I call art. पलीकडून आम्ही इकडे आलेलो आहे. पॅराशूट पण दिसतोय. कोणीतरी माझा तरी विचार करा. विचार केला नाही तुम्ही माझ्यासोबत. अरे मी काढते. आम्ही किल्ल्यातनं बाहेर आलोय. आमच्या टांगावाल्याने आम्हाला फोन करून बोलवून घेतलं की टांगा आलाय म्हणून. आले आमचे टांगावाले आलेत. आ गए हमारे टांगे वाले भैया आ गए. हा चला. विद्या, वेर आर यू विद्या? आमची दुसरी टांगा चालली आहे पुढे. बाय बाय. अनु आता आमची काहीतरी बोलते, ब्लॉगिंग करते. अनु से समथिंग. अनु तू बोल. अनु बोलत होती, बोल ना तू. सॉरी फॉर द व्हिडिओ. जर माझा व्हिडिओ जास्त शेकी होत असेल तर समजू शकता की मी कुठे आहे. आमचं आता अलिबाग बीच फिरून झालंय. आम्ही हॉटेलकडे निघालोय. आम्ही आता बीचवरनं आलेलो आणि संध्याकाळसाठी आता डिनरला बसलोय. तर सगळे छान तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता मी इथून सुरुवात करते. तुम्ही बघा, सगळे छान तयार झालेत. पल्लवी बाय इकडे बघ ना. आले डान्स करायला सज्ज झालेले आहेत. अरे गणपतीत नाचल्यासारखं का नाचायचं. माझ्या हातात कॅमेरा.
दोघं पण हे आहे आमचं संध्याकाळचं डिनर. पोळी, चण्याची भाजी, डाळ, भेंडीची भाजी, चपाती, तांदळाची भाकरी, पापड आणि लोणचं. खीर आणि लोणचं. मिरची पण दिसली कुठेतरी मला. पापड हा पापड. आणि हे तिखट जेवणावर छान लागतं. प्युअर व्हेजिटेरियन जेवण आणि त्याच्यामध्ये सोलकढी. मम्मा जेवण कसं होतं? छान, मस्त, सुंदर. सुनीता मम्मी जेवण कसं होतं? मम्मी जेवण कसं होतं? छान होतं. हे बघ आता वाटते दिली मावशी तिला पण पाहिजे तिकडे. गीतांजली दीदी जेवण कसं होतं? जेवण एकदम भारी होतं. टेस्टी होतं. मावशी एकदम छान. जेवण छान होतं. खूप छान आहे जेवण. सोलकढी टेस्टी, खूप छान. कसं आहे? नाही आवडली. खूप छान आणि टेस्टी जेवण आहे मेन म्हणजे. आणि ही खीर तर अप्रतिम झाली आहे. आणि सोलकढी तर खूपच सुंदर, खूपच टेस्टी आहे. पल्लवी मावशी जेवण कसं आहे? एकदम सुंदर. सोलकढीने खूप छान वाटलं. जेवण कसं होतं? मस्त एकच नंबर. मस्त खाना अच्छा था. जेवण कसं होतं? छान होतं आणि सगळ्यात बेस्ट सोलकढी. काकू जेवण कसं होतं? एकदम छान. मला सुद्धा सोलकढी आवडली. कैसा था? एक नंबर. अनन्या बोलो एक नंबर. एक नंबर. कैसा था खाना? बोल मस्त एक नंबर. बोलो बोलो बहुत अच्छा. जेवण कसं होतं? एकदम परफेक्ट. काका जेवण कसं होतं? तुला आवडलं की नाही? आवडलं. हे झोका देऊ काका शकतो? जेवण कसं होतं? जेवण खूप चांगलं होतं. झोका द्या आम्हाला. झोका. हमको झुला दे. नाही दुसरा आहे ना. हमारा जो ग्रुप है क्लासिक वर्ल्ड कमेटी 2 फरवरी को ऑफिशियली 2 साल पूरे कर रहे हैं अपन. और ये 2 साल का रिकॉर्ड है कि हमारे किसी से भी कभी भी कोई झगड़े नहीं हुए. क्रेडिट गोस टू मी. आरू आणि सृष्टी आणि अनघा. सुबह से उठ के एक बार भी आराम नहीं करने वाली हमारे ग्रुप के मेंटर और सबसे एनर्जेटिक पर्सन अपर्णा मावशी के लिए भी एक बार जोर. मेरे दिल की ये दुआएं कहीं दूर तो न जाए. मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के
यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया। हमारे जितने भी लोग हैं जो हम सब एक को हर समय पे हेल्प करते हैं, उन सभी के लिए एक बार ये दोस्ती बाई ते लोक तर गेले. अपर्णा मावशी, आता रात्रीचे 1:45 झालंय आणि आपण समुद्रावरती आहेत. तुम्हाला कसं वाटतंय हे? अगदी खूपच मस्त आणि एकदम एक्साइटिंग. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा इतक्या उशिरा समुद्रावरती आली. आणि तुम्ही? मी पण अगदी पहिल्यांदाच रात्रीचा असं समुद्र अनुभवते. बघा, सकाळ झाली आहे. गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशीची. आता आम्ही जातोय बीचवरती भिजायसाठी. काय घेऊन चाललाय? सँड कॅसल. सँड कॅसल. तिथे पण आहे. हो ना. आतीमध्ये खेळतो. कुठे जाताय तुम्ही दोघं जण? बीच. कशाला? बीच आहे. काय असतो बीच म्हणजे? समुद्र. तिथे काय करतात? तिथे एन्जॉय, पाणीमध्ये हे खेळतात आणि मातीमध्ये पोरं खेळतात. हा का? आणि का तू काय करणार आहे? स्विमिंग. मी मातीमध्ये खेळणार आहे. हो. आणि स्विमिंग कोणी करणार ग? बीचवर आम्ही निघालोय फिजायला. अंडा पाव, मिसळ पाव आणि मॅगी. सगळ्यात मोठी आहे ही, सगळ्यात मोठी मुलांना बिघडवायचं काम करणारी ही व्यक्ती आहे इकडे. ही मुलांना बिघडवण्याचं काम मावशीचं असतं, ते इकडे बरोबर दिसतंय.
माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. डॅडी तुम्हाला एक 2 छोटे मुलं दाखवते जे झुलतायत बघा. हा एक छोटा मुलगा आणि एक छोटा मुलगा दोन्ही शाबाश बेटा, बहुत बढ़िया. छोटे छोटे मुलांनी मला काम लावलंय. झोका दे. सगळ्यांनी आपापल्या हाताने जेवायचं असतं. आरू बघ हाताने जेवतो. आरू काय खातोय? चपाती आणि भाकरी. सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, कोळंबीचा रस्सा, सुंदर मोदक आहेत आणि मोदक. हॅलो, आम्ही आता निघालो आहोत कल्पवृक्षाकडून. आम्ही अलिबाग वरनं निघालोय. मज्जा केली आरूने. आता घरी जायचंय ना? घरी जायचं नाही मग कुठे जायचं? काय सांगा. हॉटेलमधून निघून आम्ही आता अक्षय बीचला निघालोय. आम्ही आता पोहोचलो आहोत अक्षय बीचला. अलिबाग मधनं निघायचं आता मुंबईच्या दिशेने का थांबायचंय? नाही चल मुंबई थांबायचं. पिकनिक आमची चांगली झाली. आता आमचा प्रवास इथे संपला. जेव्हा आपापल्या घरी जाणार असं वगैरे काहीतरी बघू शकता. आता आपण पोहोचलोय IIT ला. आमचा परतीचा प्रवास संपला आहे. 2 दिवस आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केली अलिबागला. आता ते एक छोटीशी एक आठवण म्हणून त्यांच्याशी आपण एक बोलूया. एकदम छान वाटला. आणखी नाही मजा करा वाटू लागली. अरे पण काय करणार आता, पेपर सुरू आहेत ना. चला. चांगला लागा. मावशी, तुम्हाला प्रवास कसा वाटला 2 दिवसाचा? मस्त. बताइए, बच्चे लोग बताइए. अच्छा लगा. बोलो जल्दी बोलिए. बोलो अनन्या. अच्छा लगा. वा वा वा. कमलेश जी, तुम्हाला कसं वाटलं 2 दिवस? छान होता. पुन्हा पिकनिक करायची का आपण? करूया ना. मावशी, तुम्हाला? खूप छान मजा आली. वेदांती? खूप छान वाटलं. जवळजवळ 20-25 नवीन लोकांना भेटून खूप आनंद झाला. अरे वा. सागर, तुला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. खूप मजा केली. हर्षताई, तुम्ही काय सांगू शकता? पण खूप मजा केली. छान मजा आली. परत पुन्हा एक प्लॅन करायची ट्रिप. नक्कीच. प्रणित? मला खूप रॉकिंग वाटलं आणि इतक्या साऱ्या लोकांना कसं मॅनेज करायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे त्याचे नवीन एक्सपिरियन्सेस आले. आपण लवकरच दूसरी ट्रिप सुद्धा लवकरच करू. अरे वाह, छान. आंटी, आपको कैसे लगा? मजा आई. फिर से प्लान करना. अरे वाह. पल्लवी, तुला? मला खूप मजा आली विद्या. नेक्स्ट पिकनिक आपण प्लॅन करायचीच. ओके. आणि किरण, तुला कसं वाटलं? मज्जा खूप मज्जा आली. मज्जा. विद्या, तुला कसं वाटलं? मला खूप छान मज्जा आली. खूप नवीन ओळख झाली. पुणे, अमरावती इथून आलेले आहेत आणि आता आमची मैत्रीण श्वेता उतरते आहे. मग पुढे आम्ही IIT मध्ये जाणार आहोत. बाय छान वाटलं सगळं. पुन्हा भेटूया. पोहोचलो आता आम्ही IIT ला. सगळ्यांना काय बोलतो? सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमच्यासोबत 2 दिवस खूप छान गेले माझे. एकदम सुंदर.
थँक्यू सो मच तुमच्यासोबत.